श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मी पण एकदम मजेत. तर मी श्वेता आणि आजचा व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे आपल्या गाडीमधून. तर तुम्ही म्हणत असाल का श्वेता कुठे चालली? तर मी चाललेली आहे मोठा देवीच्या दर्शनाला. आता तिथे गेल्यावर काय काय झालं म्हणजे अजून कुठे आम्ही गेलो ते तुमच्यासोबत नक्कीच सांगते. पण हे बघा इथे पोचलो आणि काय सीन झाला होता ना, आमच्या गाडीच्या काचा उघड्या होत्या. तिथले जे दुकानदार होते ना त्यांनी जे आपलं पूजेच्या ओटीचं सामान असतं ना, ते कॅरी बॅगमध्ये बांधून असं डायरेक्ट असं आमच्या गाडीमध्ये फेकलं होतं. ते तिथे 2-5 मिनटं वगैरे तो सीन झाला, पण मी तो काही शूट नाही केला. आणि मंदिराजवळ पोचलो, म्हणजे मंदिर तिथे पोचलो आणि छान असे दर्शनं झाले. तुम्ही पुढे बघशालच अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे होते माणसं, पण मग असं काही नाही, एकदम छान दर्शनं झाले. आणि नाही म्हणजे नवरात्रात वगैरे गेलो किंवा गर्दी वगैरे असली तर मोबाईल वगैरे जास्त यूज नाही करता येत मंदिराजवळ, देवीजवळ. तर आम्हाला तसं काही नाही, छान असे दर्शनं घेता आले, थोडेफार शूट पण करता आले. आणि त्याच्यानंतर तिथे महाप्रसाद होता, तिथे जेवणासाठी होतं मस्त अशी डाळ, भात आणि ज्वारीची भाकर होती बरं का. मी तर पहिल्यांदाच ज्वारीची भाकर आणि डाळ खाल्ली होती. पण घरी जर बनवली असती तर माहीत नाही अशी टेस्ट आली असती का नसती. पण ती डाळ इतकी सिंपल होती आणि मला खूप जास्त आवडली. दर्शन वगैरे घेतले, जेवण केलं म्हणजे महाप्रसाद घेतला, थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आम्ही निघालो मढीला. तर हे बघा, मढीचं पण तिथं इतकं छान दर्शन झाले ना, काय सांगू तुम्हाला. आणि तुम्ही म्हणशाल का तुम्ही चौघंच तर आहे, पण अजून हे तिघंजणं कोण? तर हे माझी मोठी जाऊबाई, माझे मोठे भाई आणि माझी पुतणी. तर ते आलेले होते. आणि मग आम्हाला आता मागच्या वर्षी आम्ही काही गेलो नव्हतो देवीच्या दर्शनाला वगैरे. म्हणजे काय आहे ना, आम्ही दरवर्षी दर्शनाला जात राहतो. मढीला, मायंबाला, मोहटा देवीच्या. पण मागच्या वर्षी आम्ही काही गेलो नव्हतो. तर मग असं ठरलं होतं की जाऊ आपण. प्रणीतच्या पप्पांच्या बड्डेला जाऊ, नाही तर मग माझ्या बड्डेला जाऊ. आणि त्यांचा आणि माझा बड्डे काय एकाच दिवसाचा अंतर आहे. त्यांचा 10 तारखेला आणि माझा 11 तारखेला. पण ते आले आणि म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊ. मग म्हटलं कुठेतरी कशाला? देवीच्या दर्शनाला जायचं आहे, तिथेच जाऊन येऊ. तिथे पण गेलो. छान असे दर्शनं वगैरे घेतले. आणि हे बघा, तुम्ही पण दर्शन घ्या बरं का काणिफनाथाचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, तिथे एक मस्त गुफा आहे. तर त्या गुफेमध्ये तुम्ही कधी गेलेत का दर्शनाला? तर मी जेव्हा जेव्हा जाते ना, तेव्हा तिथे जातेच दर्शनाला त्या गुफेमध्ये. प्रणीतचे पप्पा मला नाही म्हणत होते का तुला जमणार नाही असं तसं, पण म्हणलं नाही मला जमतं, मी दरवेळेस जाते. गेली तिथे, छान असं दर्शन वगैरे घेतलं. आणि तुम्ही गेले जर नसेल नाही ते तर नक्की जा बरं का. आणि कोणाकोणाला माहिती आहे ते पण मला नक्की सांगा. ते झालं, मस्त तिथून बाहेर निघालो. अर्शू, प्रणीत आणि मी, आम्ही दीदी चौघंच जणं गेलो होतो बरं का. हे तिघं जणं काही यायलाच तयार नव्हते. आमच्या ताई म्हणत होत्या नाही बाई मी काही येत नाही, मला जमणार नाही. पण मी त्यांना सांगत होती चला म्हणून, पण त्यांनी काही ऐकलं नाही. मग ते पुढे गेलो, दर्शन वगैरे घेतले. आणि तुम्हाला इथे काय चेंज वाटतोय ना मला सांगा बरं का. मी तिथे गेले आणि मला विचारच पडला, यार आपण अगोदर आलो होतो तेव्हा काहीतरी वेगळं होतं. हा गेट बसवला हे तर मला कळालं. पण मी विचार करत होती, ही जी मूर्ती आहे ना, म्हणजे हत्तीची वगैरे, तिचं तोंड फिरलेलं होतं. ते कधी असं झालं मी विचारात पडले. आणि आम्हाला झाली होती चहा प्यायची क्रेविंग. आणि इथे होता छान असा गुळाचा चहा. म्हटलं मस्त गुळाचा चहा वगैरे पिऊ. आणि तिथे आमचे भाऊ विचारत होते का हे नेमकी कोणता मसाला वगैरे ह्या त्या गोष्टी. त्याने आम्हाला खूप छान असं समजून सांगितलं. पण खरं सांगू का, त्यांनी जेवढं त्या चहाचं कौतुक केलं ना, तसा तो चहा अजिबात नव्हता. म्हणजे चहा पिलेलो नसतो ना, ते बरं झालं असतं. उगाच चहा पिलो असं वाटायला लागलं. आणि नंतरला आम्ही तिथे विचारपूस पण केली प्रणीतच्या पप्पांनी, की हे हत्तीचं तोंड का बरं चेंज केलं, म्हणजे त्या दिशेला का केलं, ह्या त्या गोष्टी अशा. मग त्यांनी सांगितलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की तिथे कोणी पडलं-बिडलं का काय म्हणून चेंज झालं की काय. पण तसं काहीच झालं नव्हतं म्हणे. काय असेल काहीतरी रिझन, पण त्या दादाने काय आम्हाला सांगितलं नाही. त्याच्यानंतर आम्ही आलो इथे मायंबाला. आणि इथे सुद्धा खूप चेंज झालेलं आहे. म्हणजे चेंज नाही म्हणता येणार, काम चालू होतं. आणि पहिले कसं पूर्ण समाधीजवळ जाता येत होतं, ह्यावेळेस तसं काहीच जमलेलं नाही. समाधीपर्यंत जाताच आलं नाही. खूप लांबून दर्शन झालेले. आणि पाऊस पण चालू होता. आम्ही थोडंसं थांबलो होतो, पण पाऊस उघडला आणि दर्शन घ्यायला गेलो. आणि पूर्ण तिथं चिकचिक झालेलं होतं, पूर्ण ओलं होतं. तरी पण दर्शन वगैरे घेतले. आणि ताईंना मी सांगत होती का हा चेंज झाला आहे, तो चेंज झाला आहे. बघा, आतमध्ये घुसल्या-घुसल्या मला सगळ्या गोष्टी, कारण काय होतं ना,
पहिल्यांदा जेव्हा गेलो असतो ना तेव्हा आपल्याला काय समजत नाही, पण आपण अगोदर जेव्हा गेलेलो असतो ना तेव्हा आपल्याला लगेच क्लिक होतं का नाही यार ही गोष्ट चेंज झालेली आहे. आणि तसंच माझ्यासोबत झालं आणि जवळपास मला आता 4-5 वर्ष झाले मी दरवर्षी दर्शनाला जाते मढीला आणि मायंबाला वगैरे. आणि तिथे दर्शन वगैरे घेतलं. म्हटलं चला प्रदक्षिणा घालू. एक आम्ही प्रदक्षिणा घातली मोठी आणि माझी इच्छा होती ती पण बाबांकडे मागितली. आणि मला माहिती आहे बाबा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात, म्हणून तर मी त्यांच्याकडे मागत राहते. आणि मस्त असे दर्शन वगैरे केले. ताईंला मी सगळ्या गोष्टी दाखवत होते. आणि प्रणीतचे पप्पा आणि आमचे दादा आहेत ना इतकी घाई करत होते ना, का बरं काय माहिती, काहीच कळत नव्हतं. आणि आमच्या दोघी जावांचं असं होतं का आम्हाला नीट फिरू द्या, मस्त असं सगळ्या गोष्टी बघू द्या. पण त्यांचं नाही, दर्शन झाले चला निघा, दर्शन झाले चला निघा. आणि पण आम्ही दोघींनी काही त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही दोघांकडे. आम्ही मस्त असं छान असं फिरलो, सगळीकडे दर्शन वगैरे घेतले आणि मस्त एन्जॉय केलं आम्ही दोघी जावांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि ताईंचं लक्ष गेलं ह्या पोस्टरकडे. तर आम्ही ते वाचत होतो आणि त्या फोटोवरून असं कळत होतं का मंदिराचं पूर्ण समाज म्हणजे इथल्या परिसराचं पूर्ण काम झाल्यानंतर असं दिसणार आहे ते. आणि परत तिथे एक स्कॅनर पण होता, ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी त्या स्कॅनरवर मदत करायची. तुम्हाला कोणाला करायची असेल तर नक्की तो स्कॅनर झूम करून करा बरं का. आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती का, आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि रिटर्न फिरलो. अर्शूने इतका तमाशा केला ना काय सांगू. ते जर शूट केलं असतं ना तुम्ही मला बोलले असते का बाई श्वेता हर्षू जास्त हट्टी झालेला आहे, त्याला काहीतरी शिस्त लाव. आणि ते काय मी शूट नाही केलं, पण हां मी त्याला खूप फटके दिले आणि गपचूप गाडीत बसवलं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तिथलं सगळं आवरलं, दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं फिरलो आणि नंतरला आलो आम्ही इथे रुद्रेश्वरला, इथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि एकदा मी म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा इथे आली होती ना तेव्हा इथे एका आजोबांना म्हणजे ते दुकानवाले आजोबा होते चहावाले, त्यांना मी विचारलं होतं का बाबा हे मंदिर म्हणजे ही पिंड अशी का बरे. तर त्यांनी मला असं सांगितलं होतं का बाई म्हातारपणातलं महादेवाचं रूप आहे म्हणे हे, त्याच्यामुळे ही पिंड अशी आहे. आता मला असं वाटलं होतं का तुम्हाला पण दाखवेल मी, गर्दी वगैरे काहीच नाही आणि मस्त तुम्हाला पण त्या पिंडीचं म्हणजे महादेवाचं दर्शन करून देईल. पण तसं काहीच झालं नाही. आणि तिथे एक मुलगी होती, तिने काय मला कॅमेरा व्हिडिओ नाही करून दिला, तिने मला फोटो पण नाही काढून दिला. आणि मला असं वाटलं होतं तुम्हाला दाखवावा, पण जाऊ द्या ठीक आहे, असतील त्यांचे काहीतरी रूल वगैरे, आपण ते नियम तर नाही तोडू शकत. जिथे जिथे मला अलाउड होतं मोबाईल म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला, म्हणजे जिथे मला जमत होतं व्हिडिओ करायला तिथे तिथे मी व्हिडिओ केले आणि छान असे दर्शनं केले. आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि निघालो. आणि रस्त्याने मग चहा तर काय एवढा व्यवस्थित नव्हता, चहाने माझी काही तलब गेली नव्हती. पण मला असं वाटत होतं का मस्त आता आपण ना पाणीपुरी खाऊ. पण आम्ही शनीला येऊन पोचलो तरीसुद्धा मला पाणीपुरीची गाडी भेटली नाही अक्षरशः. खरं सांगते मी तुम्हाला. म्हणजे रुद्रेश्वरून आम्ही निघालो आणि शनी शिंगणापूरला पोचलो. मला एक पण गाडी दिसली नाही पाणीपुरीवाल्याची. आणि मला अशी क्रेविंग होत होती का अशी भेळ किंवा पाणीपुरी, रगडा असं काहीतरी खावं. पण तशी मला गाडीच भेटली नाही राव. आणि कुरकुरे वगैरे घ्यावा तर गाडी पण कोणत्या रस्त्याने टाकली होती काय माहिती. साध्या रस्त्याने एक टपरीसुद्धा नव्हती. श्वेतपुष्पं समर्पयामि, नीलपुष्पं समर्पयामि, पीतपुष्पं समर्पयामि, तुलसीपत्रं समर्पयामि. आरती वगैरे घेतली आणि आम्ही निघालो परत घराकडच्या रस्त्याकडे. म्हटलं चला आता भरपूर उशीर झालेला आहे, आता निघूया. निघत्या वेळेस खूप जास्त अंधार पडलेला होता ना, आम्हाला फोटो वगैरे काढायचे होते. आम्ही 1-2 फोटो काढून बघितले पण मग व्यवस्थित नाही आले. आणि हे बघा मी झूम करून दाखवते ना, ह्या गोष्टीला मी अगोदर खूप जास्त घाबरली होती. नंतर झूम करून बघितलं तर तो झेंडा होता. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्या म्हणजे याच्यामध्ये घडत असतात. म्हणजे आपण बघतो एक आणि विचार लगेच एक करतो. आपण जसं बघू ना तसे आपल्या मनामध्ये ते विचार येत राहतात. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी चांगला असावा. तर मी जर चांगल्या नजरेने बघितलं असतं तर तो मला झेंडाच दिसला असता. माझ्या डोक्यामध्ये डायरेक्ट अशा वेगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे आता तुम्ही समजून घ्या कोणत्या गोष्टी. आणि हा व्हिडिओ
खूप दिवस अगोदरचा शूट केलेला, म्हणजे खूप दिवस अगोदर नाही म्हणता येणार, 7-8 तारखेला आम्ही गेलो होतो दर्शनासाठी. त्या दिवशी मी शूट केलेलं आहे आणि आता खूप जास्त उशीर झालेला आहे मला अपलोड करायला. मला माहिती आहे, कारण आमचा बड्डे वगैरे पण होऊन गेलेला आहे, सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहे. पण चला, नंतरनं निघालो पुढे आणि खूप जास्त भूक लागली होती, कारण तुम्हाला सांगितलं मला पाणीपुरी भेळ खायची होती. पण तसं काही झालंच नाही आणि नंतरला रस्त्यात काहीतरी हॉटेल महाराजा म्हणून हॉटेल होतं इथे. तिथे आम्ही थांबलो, छान असं जेवण वगैरे केलं आणि खरंच भाजी आणि म्हणजे भाज्या खूप छान होत्या, टेस्टी होत्या, आवडल्या मला. आणि बस जास्त काय नाही, जेवण वगैरे केलं आणि निघालो घराकडे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बरं का.